डू ऑर डाय मॅच आहे ही. 4 ओव्हरमध्ये 1 ओव्हर प्ले सर्कल म्हणजेच पॉवर प्ले असेल. त्या पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना खूप चान्स असतो, खूप संधी असते जास्तीत जास्त रन काढायची. बघूया काय करतायत आता संजय, कशा पद्धतीने सामना करणार आहेत. दोन्ही फलंदाज खूप छान आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे. पंचांच्या माध्यमातून लक्ष्मण यांचा चेंडू संजय यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू आणि बघू या चेंडूवरती झेल बाद होत आहेत आणि झेल ड्रॉप झालेला आहे. मित्रांनो मगाचीच सांगितलं झेल ड्रॉपचं समीकरण. एक झेल सोडला त्यांनी मॅच संपवून टाकली त्या फलंदाजानी, त्या बॅटरनी. आणि तुम्ही आता देखील संजय यांचा अतिशय चांगल्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडलेला आहे. आता बघूया संजय कशा पद्धतीची, जेवढ्या धावा काढणार तेवढ्या धावा तुम्हाला टोचणार आहेत, त्या क्षेत्ररक्षकाला त्या धावा टोचणार आहेत. आता प्रथमच नितीन स्ट्राईकवर आहेत, सामना करणार आहेत लक्ष्मण यांचा. बघूया नितीन कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. सुंदर असा चेंडू थेट कीपरच्या हातामध्ये जायला गेलेला आहे आणि या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव नाही आलेली. 2 चेंडू 1 धाव 1 कॅच ड्रॉप. पोल फायनलची मॅच आहे मित्रांनो. जास्तीत जास्त लोक यूट्यूब लाईव्हवर पाहतात. ही मॅच अतिशय महत्त्वाची मॅच असते आणि या टाइमला खूप यूट्यूब लाईव्हला प्रेक्षक असतात, घर बसल्या यूट्यूबचा आनंद घेतात. त्या सर्वांनाच विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. लक्ष्मण यांची अतिशय सुंदर अशी साजक अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं हे सर्वांना सांगताना पाहतायत लक्ष्मण. आता बघूया पुढील चेंडू सामना करतायत नितीन संजय यांचा. सुंदर असा चेंडू आणि इनसाइड एज लागून लेग साइडच्या फिल्डरच्या हातामध्ये गेलेला आहे चेंडू आणि या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झालेली आहे. 4 चेंडू 2 धावा, कोणताही गडी बाद नाहीये, 1 झेल ड्रॉप. आता संजय ज्यांची प्रथमच चेंडूवरती 1 झेल ड्रॉप झालेला. बघूया ते संघासाठी आपल्याला काय करताना पाहायला मिळतात. लक्ष्मण यांचा चेंडू संजय यांच्यासाठी आणि सुंदर असा चेंडू. काही हरकत नाही, झेल तू ड्रॉप केलास तर मी यांचा झेल तुम्ही पकडू शकत नाही तर मी डायरेक्ट बोल्ड काढेन असं लक्ष्मण यांनी सांगितलेलं आहे आपल्या संघासाठी. आणि संजय यांना पुन्हा एकदा 1 धावेवरती तंबूत परतवलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 2 धावा आणि 1 विकेट. पोल फायनलच्या सामन्यादरम्यान लक्ष्मण यांची गोलंदाजी अतिशय भेदक तिकट मार आहे. कोणत्याही पद्धतीचा फलंदाजाला काही चेंडू समजत नाहीये. स्लोअर, बॅक ऑफ द हँड, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, क्विकर सर्व पद्धतीचा बॉल टाकलेला आहे त्यांनी 5 चेंडूमध्ये. पुढील फलंदाज युवराज यांना आपल्या संघासाठी युवराज सिंग यांची खेळ आठवून फलंदाजी करावी लागेल, कारण अतिशय महत्त्वाची लढत आहे, अतिशय महत्त्वाचा सामना आहे, अट्टातटीचा सामना आहे, पोल फायनलची मॅच आहे. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट बक्षिसात पात्र होणार आहे. पुढील चेंडू लक्ष्मण यांचा सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा प्लेट केलेला आहे. कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. या गोलंदाजाने अतिशय महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाचं षटक टाकलेलं आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचले 2, 1 गडी बाद. लक्ष्मण यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवायच्या आहे जर त्यांची गोलंदाजी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी लक्ष्मण यांची. संघासाठी दुसरी आणि वैयक्तिक पहिली. कोण ओव्हर घेऊन येत आहे बघूया. पलसवीर या संघांकडून. असावली पाडा या संघाला कुठेतरी पायात बेड्या ठोकून ठेवलेला आहे लक्ष्मण यांनी. गोलंदाज कोण आहेत? पुढील षटक घेऊन येणार आहेत सोमनाथ. आपल्या संघासाठी त्यांचा सामना करत आहेत नितीन. सोमनाथ यांना देखील आपल्या लक्ष्मण यांच्या पायावर पाय ठेवून गोलंदाजी करावी लागेल आणि सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा झेल बाद होण्याची संधी आहे. उलटा झेल आहे आपल्या फॉलो थ्रो मध्ये आणि कोणत्याही पद्धतीचा बॉल आपल्या हाताला स्पर्श नाही झालेला आणि या चेंडूवरती देखील 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 4. या धावसंख्येवर 1 विकेटच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू सोमनाथ यांचा सामना करणार आहेत नितीन. बघूया काय करतायत नितीन आपल्या संघासाठी. पुढील चेंडू
आणि पुन्हा एकदा कट लागलेला आहे आणि थेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. किपरनी कोणत्याही पद्धतीची चूक नाही केलेली आणि या चेंडूवरती झेल बाद झालेले पाहू रिप्लाय मध्ये कशा पद्धतीने एज लागलेला आहे. सुंदर सुंदर असं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळते. थेट किपरच्या हातामध्ये गेलेला चेंडू रिले कॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पुढील फलंदाज शंकर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जसं लक्ष्मणनी आपले पहिलं षटक टाकलं 2 धावेचं, तसंच त्याच्या मागोमाग त्याच्या पायावरती पाय ठेवून सोमनाथ हे देखील षटक टाकतायत. 2 चेंडू 1 धाव, 2 धाव 1 विकेट. सुंदर गोलंदाजी सोमनाथ यांची आपल्या संघासाठी कोणत्याही पद्धतीचा रोल नाही देत, अतिशय भेदक मारा करत आहेत. शंकर यांना कुठेतरी फलंदाजी दाखवून द्यावी लागेल. आता गरज आहे आपल्या संघाला, या क्षणी तुमच्या फलंदाजीची गरज आहे शंकर. पुढील चेंडू सोमनाथ यांचा सुंदर असा चेंडू आणि या चेंडूवरती लेग साईडला टोलवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण झालेली आहे धावून, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि शंकर यांनी सामन्याला सुरुवात केलेली आहे. दोन्ही फलंदाजांना युवराज आणि शंकर यांना आपल्या संघासाठी संघर्ष करून कुठेतरी फायटिंग टोटल उभारायची आहे. पलसवीर या संघाला जर तुम्हाला मात द्यायची असेल तर तुम्हाला कुठेतरी 40 ते 45 धावांचं लक्ष ठेवावं लागेल. सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू, कोणत्याही पद्धतीचा रूम देत नाहीये, थेट किपरच्या हातामध्ये आणि या चेंडूवरती देखील कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सोमनाथ यांच्या माध्यमातून. शंकर यांना कुठल्याही पद्धतीचा काहीच समजलेलं नाही चेंडू. पुढील चेंडू सोमनाथ यांचा शंकर यांच्यासाठी सुंदर असा स्टेप आउट करून टोलवलेला चेंडू थेट किपर क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पाहूया झेल बाद झालेले आहेत. रिप्लायच्या माध्यमातून पाहूया कशा पद्धतीने चेंडू टाकलेला आहे. सुंदर असा चेंडू आणि टोलवलेला देखील चेंडू पहा. रिप्लाय बॉल कसा दिसतोय, फार गोईंग 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 आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला आहे चेंडू आणि या चेंडूवरती बाद झालेले आहेत. शंकर देखील एकदम स्वस्तात बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज प्रकाश यांना काहीतरी आपल्या फलंदाजीमध्ये प्रकाश पाडावा लागेल तरच संघामध्ये रनांची भर होईल, अन्यथा तुम्हाला सामना गमवावा लागेल. मित्रांनो, असवलीपाडा संघाला एवढंच सांगेन की तुम्ही हार मानू नका. शर्यत अजून संपलेली नाहीये, मॅच अजून संपलेली नाही. तुम्हाला संघर्ष करावाच लागेल जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि या चेंडूवरती देखील 1 धाव पूर्ण झालेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. या षटकामध्ये सोमनाथ यांनी 5 रन देऊन 2 विकेट बाद केलेले आहेत. असवलीपाडा या संघाला मी सांगेन की तुम्ही जेमिमा रॉड्रिक्स या वुमेन्स क्रिकेटरची खेळी आठवायची आहे. जर ते विसरला असाल तर तुम्ही विराट कोहलीची T20 मधील इनिंग आठवायची आहे आणि ते जरी तुम्ही विसरला असेल तर वर्ल्ड कप 2023 मधील ग्लेन मॅक्सवेलची खेळी आठवायची आहे. मित्रांनो, अशक्य असा सामना त्यांनी शक्य करून दाखवलेला. तुम्ही देखील ते करू शकता. अजून देखील 2 षटकं आहेत, अजून देखील सामना तुमच्या हातात आहे. गणेश यांचा सामना करणार आहेत प्रकाश आणि या सुंदर असा टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरी देखील धाव पूर्ण पाहताना मिळते. गणेश यांचा पुढील चेंडू. गणेश देखील सुंदर गोलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी केलेली. बघूया काय करतायत प्रकाश. कुठेतरी बॉलच्या मेरिटवरती पोचावं लागेल. प्रकाशांना लांबूनच शॉट खेळतायत त्यामुळे त्यांचा शॉट पूर्णपणे लागत नाहीये. पुढील चेंडू गणेश यांचा सुंदर असा चेंडू आणि या चेंडूवरती देखील झेल बाद होण्याची शक्यता आहे, परंतु झेल ड्रॉप झालेला आहे आणि या चेंडूवरती देखील 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढून थेट 11 वरती पोहोचलेली आहे 3 विकेटच्या समाप्तीनंतर.
पुढील चेंडू गणेश यांचा सामना करणार आहेत प्रकाश आणि सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू गॅपमधून दोन्ही फिल्डरांच्या गॅपमधून टोलवलेला चेंडू आहे आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी देखील धाव पूर्ण केलेली आहे धावून. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवरती 3 धाव पूर्ण झालेल्या आहेत आणि कुठेतरी या षटकामध्ये धावा वाढताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूवरती 7 धावा आलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 14 वरती पोहोचलेली आहे 2 ओव्हर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. कुठेतरी सामना एकदम थंड चाललेला आहे. वाटत नाही पोल फायनलची मॅच आहे. असोलीपाडा या संघाला संघर्ष करावाच लागेल मित्रांनो. संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर अशा पद्धतीची नाही, मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक्क्या दुक्क्यानी काहीच फरक पडणार नाहीये. तुम्हाला या षटकामध्ये एक मोठा फटका मिळवावाच लागेल. सुंदर असा गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून सामना करतायत प्रकाश आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि कोणताही क्षेत्ररक्षक नसेल आणि या चेंडूवरती 4 धावा प्राप्त केलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी प्रकाश हे आपल्या संघासाठी कुठेतरी मेहनत तडजोड करून रन जोडतायत. अजून देखील संघर्ष संपलेला नाही. अजून तुम्हाला रन वाढवावे लागतील. या चेंडूवरती एक जर मोठा फटका आला तर तुमच्या टीमची टोटल कुठेतरी चांगल्या याच्यावरती पोहोचेल. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरीतील गणेश यांचा सामना करणार आहेत प्रकाश आणि सुंदर असा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. तिन्ही गोलंदाजांनी आपल्या संघासाठी अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे आणि या चेंडूवरती देखील 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये एकूण 14 धावा आलेल्या आहेत. कॅमेरामॅनच्या माध्यमातून सर्वच खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर टिपताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावांवरती पोहोचलेली आहे. प्रेक्षक देखील कॅमेऱ्याच्या दरम्यान टिपताना पाहायला मिळत आहेत. पहा किती प्रेक्षक आहेत या टुर्नामेंटच्या दरम्यान. खूप छान आयोजन आहे, खूप छान नियोजन आहे. न्यू स्टार गंगापूर चषक 2025 अतिशय सुरेख आणि देखणं आयोजन आणि सुरेख असं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड तयार केलेलं आहे या गंगापूर चषक मध्ये 2025 मध्ये. परिवेश 26वे आहे मित्रांनो. 26 वर्ष लगातार हे चषक भरवत आहेत. पुढील गोलंदाज देवीदास संघासाठी 4थे वैयक्तिक पहिलं आणि सामना करणार आहेत युवराज यांना युवराज सिंगची खेळी आठवावी लागेल. 2007 T20 वर्ल्ड कप मधील स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले 6 चेंडूमध्ये 6 षटकार. तर 6 षटकार नाही तर तुम्ही 3 जरी मारले तरी संघासाठी भरपूर होईल असे सर्वच बाहेर बसणारे खेळाडू बोलतायत. देवीदास यांचा पुढील चेंडू सामना करता आहेत युवराज. सुंदर असा टोलवलेला चेंडू ऑफच्या दरम्यान आणि तिथे बॉल चेंडू गेलेला आहे थेट. बघूया या चेंडूवरती किती धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावून 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत या चेंडूवरती धावून आणि 3 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 24 वरती. देवीदास यांचा दुसरा चेंडू सामना करणार आहेत प्रकाश यांना कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. अजून देखील मित्रांनो वेळ गेलेली नाहीये. सुंदर असा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. कोणतीही संधी नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून. मित्रांनो जोरात बॅट फिरवावी लागेल. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये समोरील संघासाठी. तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. देवीदास यांचा पुढील चेंडू प्रकाश यांच्यासाठी आणि आता आलेला आहे मोठा फटका आणि या चेंडूवरती मारलेला आहे प्रकाश यांनी षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रकाश हे 8 चेंडूमध्ये 20 या धावेवरती खेळत आहेत. अशाच पद्धतीचे मोठे फटके मारावे लागतील प्रकाश यांना. अजून वेळ गेलेली नाही. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून जोरात बॅट फिरवावी लागेल आणि सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे कव्हरच्या माध्यमातून. आउटफील्ड थोडी लो असल्यामुळे चेंडू थांबलेला आहे. या चेंडूमध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा पूर्ण करून देखील या चेंडूवरती पंच किती
धावा आलेल्या आहेत, 3 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी प्रकाश यांच्या माध्यमातून. आता युवराज यांना फिनिशिंग टच द्यायचे आहेत. धावा तर चांगल्या झालेल्या आहेत, 33 धावांवरती संघ पोहोचलेला आहे. अजून देखील जर कुठेतरी 2 चेंडूमध्ये 6 ते 7 धावा आल्या तर फायटिंग टोटल उभी राहील. असवली पाडा संघ आता कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळतोय, आता कुठेतरी लढताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. देवीदास यांचा फुल चेंडू, सामना करण्यात युवराज आणि सुंदर असा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अतिशय सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि या चेंडूवरती धावाने 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न केला परंतु रनआउट झालेले आहेत. 1 धावांनी धाव संख्या पोहोचलेली आहे. संघाची धाव संख्या 34 आणि प्रकाश धाव बाद झालेले आहेत. आणि आता नवीन बॅट्समन ग्राउंडवरती जात आहेत. विजय, शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती देखील मोठा फटका जरी आला तर अतिशय सुंदर होईल. शेवटचा चेंडू आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही आणि या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त फिनिश युवराज यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पॉइंटच्या दरम्यान फटका सजवलेला आहे आणि या चेंडूवरती 4 धावा प्राप्त केले. संघाची धाव संख्या 4 ने उसंडी घेऊन थेट 38 वर पोहोचलेली आहे आणि समोरच्या संघाला म्हणजेच पलसवीर या संघाला जिंकायसाठी 24 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. मित्रांनो, दोन्ही संघासाठी आता सामना बराबरीचा आहे. खूप छान फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. प्रकाश आणि युवराज यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कुठेतरी डगमगलेला डाव त्यांनी दोघांनी सावरलेला आहे आणि 38 धावांवरती संघाला पोहोचवून 39 लक्ष पलसवीर या संघासाठी दिलेलं आहे. कॅमेरामॅन संकेत यांच्या माध्यमातून प्रेक्षक टिपताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक टिपायचे आहेत साई संकेत. जबरदस्त नियोजन. न्यू स्टार गंगापूर चषक 2025 पर्व 26वे अतिशय उद्घाटन मित्रांनो 18 तारखेला संपन्न झालेले. सकाळी 10 वाजता फायनल असेल बुधवारी. सर्वांनीच फायनल पाहण्यासाठी यायचं आहे. खूप लोकांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे. सुंदर असं नियोजन सर्वच कमिटीच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, त्यांची सर्व कामे चालू झालेली असून देखील स्पर्धेसाठी सर्वच वेळ काढून ते कशी तरी स्पर्धा पूर्णपणे यशस्वीरित्या कशी पार पडेल, चांगल्या पद्धतीने पार पडेल यासाठी सर्व गंगापूर न्यू स्टार गंगापूर चषकचे सर्व कमिटी मेंबर खूप मेहनत घेत आहेत. मी स्वतः यूट्यूब लाईव्ह असून मी पाहिलं, खूप एवढी मेहनत हे मुलं घेत आहेत ते पाहून खूप छान वाटलं. क्रिकेटसाठी एवढा संघर्ष. जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळाले. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर चषक 2025 पलसवीर या संघासाठी 39 धावेचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पिछा करावा लागेल. चोवीस चेंडू 39 धावा, 39 धावा 24 चेंडू. फलंदाज स्ट्राईकला असतील ते गणेश, नॉन स्ट्राईकला असतील ते रवींद्र आणि गोलंदाजी मार्कवर असतील ते संजय. बघूया, सामना खूप महत्वाचा, खूप आटातडीचा सामना आहे मित्रांनो. सर्वच व्ह्यूअर्सनी जर तुम्हाला टेलिकास्टिंग खरंच आवडलं असेल, जर तुम्हाला क्वालिटी आणि क्लॅरिटी खरंच आवडली असेल तर सर्व व्ह्यूअर्सनी एकच विनंती आहे की सातारा स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून आपली जे पण मनोगत आहे ते तुम्ही चॅटच्या दरम्यान व्यक्त करायचे. जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर चॅटच्या दरम्यान तुम्ही सांगू शकता. धन्यवाद. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे संजय यांचा गणेश यांच्यासाठी. 23 चेंडू 39 धावा. पुढील चेंडू संजय यांचा, सामना करणार आहेत गणेश. बघूया काय करतायत. सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झालेल्या धावून आणि 2 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 2 चेंडू 2 धावा.
प्रथम षटक मित्रांनो पॉवर प्लेचा असेल. 4 षटकांमध्ये 39 धावांचं टार्गेट ठेवलेलं. संजय स्लोवर पद्धतीचा गोलंदाज आहेत, कोणत्याही पद्धतीचा रूम देत नाहीत फलंदाजांना, सामना करतायत. बघूया आता. आणि झेल ड्रॉप झालेलं आहे मित्रांनो. मगाशीच सांगितलं झेलचं महत्व काय आहे. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस ड्रॉप मॅच ड्रॉप. गणेश 3 चेंडू 2 धावांवरती खेळतायत मित्रांनो. ही जर कॅच पकडली असती तर सामना खूप कठीण झाला असता. पलसवीर या संघासाठी महत्वाचे फलंदाज होते गणेश. संजय यांची अतिशय जबरदस्त गोलंदाजी. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत 30 यार्डच्या. सुंदर अशी गोलंदाजी संजय यांच्या माध्यमातून सामना करतायत गणेश. पुढील चेंडू आणि सुंदर असा चेंडू, सुंदर अशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला मित्रांनो. बघूया रिव्ह्यू घेतलेला आहे आणि या रिव्ह्यूच्या दरम्यान काय आहे आपल्याला पाहायला मिळेल. दूध का दूध, पाणी का पाणी. आणि हा मित्रांनो पुन्हा एकदा पाहूया. निर्धाव चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू 2 धावा. गणेश यांना कोणत्याही पद्धतीचा चेंडू समजत नाहीये. बॅकफूट वरती खेळतायत म्हणून चेंडू निघून जातोय. पुढील चेंडू गणेश कसा सामना करतायत आणि हा देखील सुंदर असा बुंदाट टाकलेला चेंडू होता, परंतु या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झालेली आहे. जशी गोलंदाजी पलसवीर संघाने केली होती तशीच गोलंदाजी असवली पाडा संघ देखील करतोय. संजय हे खरंच आपल्या संघासाठी मजबूत अशी कामगिरी करतायत, 100% देत आहेत. तसंच क्षेत्ररक्षकांनी देखील आपल्या संघासाठी 100% एफर्ट द्यायचा आहे. आता प्रथमच रवींद्र सामना करणार आहेत संजय यांचा शेवटचा चेंडू. सुंदर असा डोललेला चेंडू. या चेंडूवरती झेल बाद होण्याची शक्यता आली, झेल बाद झालेले आहेत. सुंदर असा झेल पूर्ण केलेला आहे. या फलंदाजांच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून रिप्लाय पाहूया. सुंदर असा चेंडू, सुंदर असा टोरलेला लाईव्ह टेलिकास्ट पहा. सुंदर असा टेलिकास्ट आणि सुंदर असा झेल. आणि झेल पकडल्यानंतर आपल्याला डान्स देखील पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि नवीन फलंदाज आलेले आहेत लक्ष्मण. तसेच नवीन गोलंदाज कोण येत आहेत पाहूया. खूप छान टेलिकास्ट पाहायला मिळते सातारा स्पोर्ट्स युट्यूब लाईव्ह घनसोली यांच्या माध्यमातून. मित्रांनो ही टीम घनसोली मुंबईच्या दरम्यान असते, ठाण्या दरम्यान, परंतु त्यांना संधी दिलेली आहे गंगापूरवाल्यांनी. खरंच मी त्या कमिटीचे मनापासून आभार मानेन की आम्हाला इथे लाईव्ह टेलिकास्ट करण्याची संधी दिली. तुमची त्याबद्दल सर्व कमिटी मेंबरचे मनापासून आभार. आणि अजून देखील संघाला 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 3 धावांवरती. आता दुसरे षटक घेऊन आलेले आहेत नितीन. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ खूप तडजोड, खूप मेहनत, खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. जीवाची आटापिटा करत आहेत सामना जिंकण्यासाठी, कारण त्यांना माहिती आहे इथे जर सामना जिंकलो तर आपल्याला 1 चषक 7,000 बक्षीस कमीत कमी आपल्याला लागू होईल. त्यासाठी संघर्ष चालू. पुढील चेंडू नितीन यांचा सामना करत आहेत गणेश. आणि या चेंडूवरती देखील सुंदर असा गोल चेंडू, बॅक ऑफ द हँड, स्लोअर होता, लेग ब्रेक होता आणि सुंदर असा चेंडू टाकलेला. पाहूया रिप्लायच्या माध्यमातून. सुंदर असा रिप्लाय, अतिशय बघा मित्रांनो, लेग ब्रेक टाकलेला आणि थेट किपरच्या मागे स्लिपच्या हातामध्ये गेलेला आहे. सुंदर असा झेल पूर्ण केलेला आहे. क्षेत्ररक्षकाने कोणती घाई गडबड केलेली नाही आणि गणेश यांना आपल्या तंबूत परत पाठवलेला आहे. आता पुढील चेंडू, पुढील फलंदाज आहेत शिवाजी. शिवाजी यांना कुठेतरी 7 फलंदाज फटके मोठे मारावे लागतील आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. 17 चेंडू, अजून देखील 36 धावांची गरज आहे पलसवीर या संघासाठी. पलसवीर या संघाला अजून मी देखील सांगेल मित्रांनो, हार मानायचं नाहीये, अजून सामना संपलेला नाहीये. कुठेतरी ते 1-2 मोठे फटके आले आणि एक्का दुक्का 10चा रन रेट आहे, काय जास्त रन रेट नाहीये. संघर्ष करायचा आहे मित्रांनो. सामन्या दरम्यान कोणालाही एक हाती विजय कधीच मिळवून द्यायचा नाही. कोणीतरी हारणार, कोणीतरी जिंकणार, परंतु लढाई मात्र आपण 100% द्यायची आहे. सुंदर सुंदर अशी फलंदाजी, गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता मला वाटतंय, आणि कोणत्याही पद्धतीचा चेंडू फलंदाजाला समजलेला नाही. ब्लाइंड स्ट्रोक म्हणावा लागेल या फलंदाजाच्या माध्यमातून. स्टंप कव्हर करायचा आहे, शफल व्हायचा आहे आणि मग मात्र हा चेंडू खेळायचा आहे. सुंदर अशा पद्धतीने आणि ह्या पद्धतीने चेंडू ठरवलेला आहे आणि हा देखील चौकार. अतिशय सुंदर अशी शिवाजीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी असे मुख्य खेळाडू असतील कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि फिरवलेले बॉल त्यांच्या थेट बॅटमध्ये येत आहेत. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढून थेट पोहोचलेले 7 वरती. खूप छान शिवाजी 2 चेंडू आणि 4 धावांवरती खेळतायत. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेला मजा आलेली आहे. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळतोय. नितीन यांचा पुढील चेंडू शिवाजी यांच्यासाठी आणि हा चेंडू देखील मिस स्ट्रोक झालेला आहे आणि या चेंडूवरती फलंदाज झेलबाद झालेला आहे. जल्लोष पहा, गोलंदाजाचा जल्लोष पहा, संपूर्ण टीमचा जल्लोष पहा. त्यांना माहित आहे किती महत्वाची विकेट होती आणि ती विकेट मात्र त्यांनी प्राप्त केलेली आहे. पाहूया रिप्लायच्या माध्यमातून. सुंदर असा चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, बॉडीवरती आलेला आहे आणि मिस शॉट झालेला आहे पूर्णपणे. शिवाजी थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि क्षेत्ररक्षकाने कोणत्याही पद्धतीची गडबड केलेली नाही. झेल प्राप्त करून आपल्या संघाला मस्त विजय मिळवून देण्याच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर सोमनाथ यांना कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. 1 ओव्हर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 या धावेवरती पोहोचलेली आहे. अजून देखील संघाला 14 चेंडू 32 धावांची गरज आहे. सुंदर अशी गोलंदाजी, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झालेली आहे. 8 धावावरती संघ पोहोचलेला आहे. अजून देखील 13 चेंडू 31 धावा, 15चा रन रेट आहे, जास्त नाहीये. 2 मोठे फटके प्रति ओव्हर मध्ये लागतायत तर ते तुम्ही मारू शकता. लक्ष्मण प्रथमच सामना करणार आहेत नितीन यांचा आणि सुंदर असा चेंडू आणि षटक संपलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नितीन यांच्या माध्यमातून. 1 षटक 5 रन आणि 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कामगिरी म्हणावी लागेल नितीन यांच्या आपल्या संघासाठी. कुठेतरी मला असं वाटतंय की असोली पाडा या संघाला आपल्या गोलंदाजीवरती विश्वास होता आणि त्या गोलंदाजीच्या विश्वासाच्या माध्यमातून ते फलंदाजी करत होते. त्यांनी एक्का दुक्का अशी कशी तरी फायटिंग टोटल ते स्वतःला असे म्हणत होते की 30 पर्यंत पोहोचू आपण, समोरवाल्या संघाला 30 देखील रन काढण्यासाठी खूप संघर्ष करायला हवं. आणि तेच मला आता दिसतंय की त्यांची गोलंदाजी 12 बॉल 31 धावांची अजून देखील गरज आहे आणि त्याच माध्यमातून ते गोलंदाजी करताना पाहतात. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोवर, बॅक ऑफ द हँड, क्विकर, ब्लॉक, सर्व पद्धतीचे चेंडू. एक्सपिरियन्स काय असतो ते ह्या फलंदाजांच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आलेले आहेत. प्रकाश, बघूया प्रकाश आता प्रकाश कुठल्या पद्धतीची गोलंदाजी सामना करतायत. सोमनाथ प्रकाशांच्या प्रथमच चेंडूचा आणि हा शॉर्ट ऑफ दी लेंथ होता आणि चौकार. मिस फील्ड झालेले आहे आणि सामना कुठेतरी चालू होताना पाहायला मिळतोय आता आपल्याला. सोमनाथ यांनी आपल्या संघाला सुरुवात करून दिलेली आहे. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढलेली. पहा मिस फील्ड आणि कुठेतरी ढेंगेमधून बॉल गेलेला आहे, दोन्ही पायांच्या मधून बॉल गेलेला आहे, सीमारेषा पार. पुढील चेंडू प्रकाश यांचा सामना करतायत सोमनाथ. अजून देखील 11 चेंडू 27 धावांची गरज आहे आणि शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू होता. ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला टोलवलेला आहे परंतु क्षेत्ररक्षकाने अतिशय चपळाई दाखवून चेंडू रोखलेला आहे आणि 1 धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या 13व्या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. पुढील चेंडू प्रकाश यांचा सामना करणार आहेत लक्ष्मण अजून एकही खाता नाही कोल्लेला. लक्ष्मण यांनी 1 चेंडू फेस केलेला आहे परंतु अजून देखील एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाही. प्रकाश यांचा चेंडू सामना करता आहेत लक्ष्मण. सुंदर असा डोलेला चेंडू लेग साईडच्या दरम्यान आणि 1 रन पूर्ण केलेले आहे. अजून देखील 9 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 9 चेंडू 25 धावा. प्रत्येक चेंडू नंतर संघाची धावसंख्या सांगतोय, प्रत्येक चेंडू नंतर रिक्वायर्ड किती आहे ते सांगतोय, तरी देखील क्षेत्ररक्षकांचं लक्ष नाहीये.
पुढील चेंडू प्रकाश यांचा सोमनाथ यांच्यासाठी सुंदर असा टोलवलेला चेंडू स्टेप आउट करून मारलेला आहे चेंडू आणि स्टेट डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त चेंडू टोलवलेला आहे आणि हा षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या 6 ने वाढून थेट 20 वरती पोहोचलेला आहे. रिप्लायच्या माध्यमातून पाहायला मिळतोय कसा मग टोलवलेला चेंडू आणि पहा चेंडू एकदम कॅमेराच्या बरोबर मधोमध घेतलेला आहे. कॅमेरामॅननी सुंदर असं टेलिकास्टिंग सुंदर असं लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून सुंदर असा टोलवलेला चेंडू आहे. जबरदस्त फलंदाजी सोमनाथ यांची. जबरदस्त चेंडू. पुढील चेंडू सामना करतायत सोमनाथ आणि ऑफच्या दरम्यान टोलवलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण केलेला आहे आणि एकाच धावावरती समाधान मानायचं होतं परंतु कुठेतरी संघाची धावसंख्या 2 ने वाढून 22 या धावेवरती पोहोचलेले आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. अतिशय महत्वाची विकेट होती परंतु थोडस डिले झालेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी. सुंदर असा फटका सुंदर असा चेंडू होता परंतु कीपरकडून मिस झालेला आहे आणि या चेंडूवरती 1 बाईची धाव पूर्ण पाहायला मिळते. अजून 6 चेंडू 16 धावा. सामना 50-50 आहे. सहा चेंडू 16 धावा. दोन्ही संघासाठी तेवढाच बराबरीचा सामना आहे आणि पुढील गोलंदाज असणार आहेत युवराज. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. सामना करणार आहेत सोमनाथ. सोमनाथ हे 6 चेंडू 14 धावांवरती वैयक्तिक खेळत आहेत. युवराज यांना कुठेतरी चांगली गोलंदाजी करायला लागेल आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी. मित्रांनो तुम्हाला जर लाईव्ह आवडला तर असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि या चेंडूवरती 4 धावा पूर्ण झालेले आहेत. बघूया रिप्लायच्या माध्यमातून सुंदर असा टोलवलेला चेंडू.
सुंदर असा टोलवलेला चेंडू. अजून देखील 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. युवराज आता बदलेल. आता इकडे द्या. 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. इथे मोकळं समजतो. मोकळं समजते. युवराज यांचा पुढील चेंडू आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आहे, परंतु झेल बाद होण्याची संधी आहे. आणि बघूया, आणि झेल ड्रॉप केलेला आहे. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाच्या धावसंख्या पोहोचलेल्या आहेत 29 वरती. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. आणि तदनंतर मात्र आता 2 धावा आलेल्या आहेत आणि 4 चेंडूमध्ये अजून देखील 10 धावांची गरज आहे. युवराज यांचा पुढील चेंडू सामना करत आहेत सोमनाथ. सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे आणि या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. सुंदर अशी फलंदाजी, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आहे. जबरदस्त टोलवलेला चेंडू सोमनाथ यांच्या माध्यमातून युवराज यांना. तीन चेंडूमध्ये अजून 4 धावांची गरज आहे. अजून देखील सामना दोन्ही संघाच्या बराबरीने आहे. कुठेतरी 1 ते 2 चेंडू निर्धाव टाकावे लागतील युवराज यांना. सोमनाथ 9 चेंडू 26 धावांवरती खेळत आहेत. पुढील चेंडू युवराज यांचा सामना करतायत सोमनाथ. आणि सुंदर असा चेंडू टोलवलेला, कोणत्याही पद्धतीचा समजला नव्हता सोमनाथ यांना आणि त्यांनी कसा बसा एक सिंगल धाव पूर्ण केलेला आहे. आता लक्ष्मण हे स्ट्राईक वरती आलेले आहेत. युवराज यांचा सामना करणार आहेत लक्ष्मण. 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस असेल मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे. दोन चेंडू 3 धावा तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि गॅप मध्ये गेलेला आहे आणि या चेंडूवरती 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत लक्ष्मण यांनी. जबरदस्त स्ट्रोक मारलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने. रिप्लाय मध्ये पाहायचं आहे मित्रांनो, प्रेमात पडाल रिप्लायच्या सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या रिप्लाय मध्ये. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि गोईंग 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 चौकार. जबरदस्त. पालसवीर संघ 7 विकेट्सनी विजयी झालेले आहे. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सोमनाथ यांच्या बॅट मधून. 10 चेंडू 27 धावा. जबरदस्त सामना झालेला आहे. फुल फायनलची मॅच मित्रांनो जबरदस्त पाहायला मिळाली. आणि आपण इथे आता थांबूया. कुठेतरी बुधवारी फायनल आहे, सर्वांनीच फायनल पाहायला यायचं आहे.